विकास फाउंडेशन भंडारा जिल्हा पदाधिकारी मेळावा नुकता संताजी मंगल कार्यालय तुमसर येथे संपन्न झाला आणि त्याचाच धसका घेत निवडणुकीत अनामत जप्त झालेल्या भाजपच्या काही नेत्यांनी माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या बाबतीत पक्ष प्रवेशाबाबत जी प्रतिक्रिया दैनिक वृत्तपत्रास दिली ती प्रतिक्रिया हास्यास्पद असल्याचा घणाघात पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी केला। दैनिक नवराष्ट्र या वृत्तपत्रात माजी आमदारावरून भाजपात अस्वस्थता या मथड्याखाली पत्रकारांनी परिणय फुके असेपर्यंत भाजपात जाणार नाही, पण चरण वाघमारे भाजपात घरवापसी करण्याची इच्छा असल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली असल्याने लोकसभेत अनामत जप्त झालेले माजी खासदार शिशुपाल बटले मागील जिल्हा परिषद निवडणुकीत उसर्रा गावी भांडण झाले तेव्हा काँग्रेसच्या बूथवर कशासाठी बसून होते आणि लोकसभा निवडणुकीपूर्व नानाभाऊ पटोले यांच्यासोबत बैठक घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या असताना काँग्रेसमधून विरोध झाल्याने जागीच राहिले तेव्हा त्यांची पक्षनिष्ठता कुठे होती। विधानसभेत अनामत जप्त झालेले प्रदीप पडोळे जेव्हा 2014 ला चरणभाऊंना भाजपची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तुमसरच्या अतिथीगृहात धिंगाणा घालत निवडणुकीत चरणभाऊंच्या विरोधात प्रचार केला तेव्हा त्यांची पक्षनिष्ठता कुठे होती। उलट नगर परिषदेच्या निवडणुकीत भाऊ आमदार असताना सर्वकष प्रयत्न करून नगराध्यक्ष बनविण्यात महत्त्वाचा वाटा आहे। चरणभाऊंनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला म्हणून भाऊंना पक्षातून निलंबित केले, पण ग्रामपंचायत निवडणुकी काँग्रेस पक्षासोबत युती करून स्वतःचा स्वार्थ साधणारे निशिकांत इमले यांनी पक्षनिष्ठता कुठे गहाण ठेवली होती। जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने मुन्ना पुंडे यांनी एरली क्षेत्रात कोणत्या पक्षाचा प्रचार केला हे क्षेत्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे, तेव्हा त्यांची पक्षनिष्ठता कुठे होती। जिल्हा परिषद निवडणुकीत निलिमा इमले यांनी बाबू ठवकर यांचे विरोधात काम करणारे भगवान चांदेवार यांनी तेव्हा पक्षनिष्ठता कोणत्या वेशीवर टांगली होती। या आरोप करणाऱ्या नेत्यांपैकी कोणीही भाजपची उमेदवारी घ्यावी त्यांना आमच्या शुभेच्छा, परंतु चरणभाऊच्या बाबतीत पक्षप्रवेशाबाबत जी प्रतिक्रिया दिली ती पोरकटपणाची हास्यास्पद बाब असल्याची माहिती सभापती नंदू रहांगडाले यांनी दिली आहे। येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्ष आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत। त्याच अनुषंगाने विकास फाउंडेशन भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी कार्यकर्ता मेळावा संताजी मंगल कार्यालय तुमसर येथे पार पडला। मेळाव्यात बोलताना आमचे नेते माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी येणाऱ्या निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला असताना कार्यकर्त्यांनी या निर्णयास दुजोरा देत सदैव भाऊंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असताना अवकाळा लागलेल्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही। याउलट या प्रतिक्रिया देणाऱ्या स्वयंघोषित महान नेत्यांना कदाचित माहीत नसावे की भाजपचे अनेक वरिष्ठ नेते चरणभाऊंची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या नेत्यांना चरणभाऊंचा एवढा धसका घेतला आहे की यांना स्वप्नातही चरणभाऊ दिसतात। राहिला प्रश्न प्रवेशाचा, त्या बाबतीत या महानेत्यांनी चिंता करू नये, आपल्या ताकदीने भाजपची तिकीट घ्यावी आणि पुन्हा अनामत जप्तसाठी तयारीला लागावे। चरणभाऊच्या बाबतीत बेताल वक्तव्य करू नये, भाऊंची ताकद आपण लोकसभेत पाहिलीच आहात, विधानसभेत पण दिसेल असे खुले आवाहन सुद्धा सभापती नंदू रहांगडाले यांनी व्यक्त केले। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।